हे दृश्य आपण बघतोय इंदापूरमध्ये अजित पवार पोहोचलेले आहेत। ज्या इंदापूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अजित पवार या भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। डिनर डिप्लोमसीचा अवलंब जो आहे तो अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये होताना पाहायला मिळतोय। ही थेट दृश्य आहेत इंदापुरातली। हर्षवर्धन पाटलांच्या घरी आज स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अजित पवार, सुनेत्रा पवार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। अजित पवार हे इंदापूरमध्ये दाखल झालेले आहेत। हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झालेली आहे। हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांच्या प्रचारामध्ये, सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। इंदापूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या, हर्षवर्धन पाटलांच्या पदाधिकाऱ्यांच्या आज बैठक बोलवण्यात आली आणि याच वेळेला संवाद साधण्यासाठी अजित पवार हे तिथं दाखल झालेले आहेत आणि यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन सुद्धा घेतील आणि त्यामुळे कुठेतरी डिनर डिप्लोमसीचा अवलंब अजित पवार यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय। जे भाजपचे सगळे नेते आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातले, त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना यश आलेलं आहे। राहुल कुल असतील हे सुद्धा अजित पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत। त्याचबरोबर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील सुद्धा अजित पवार यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत। तर तिकडे पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे शिंदे गटाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, ते सुद्धा अजित पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत। त्यामुळे महायुतीतले जे मोठे दिग्गज नेते आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातले, त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये महायुतीचे जे नेते आहेत त्यांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या नाराज असलेल्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केलेली आहे। बैठक आपण या ठिकाणी अधिक माहितीसाठी जाऊयात। अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इंदापूरमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सिलसिला चालू आहे। आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, सुनेत्रा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार जे आहेत ते सगळ्या इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे नाराज आहेत अशा चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या। मात्र अखेर आज आपण जर बघितलं तर महायुतीचा जो सगळा बैठकींचा सिलसिला आहे त्याला स्वतः हर्षवर्धन पाटील उपस्थित आहेत, अंकिता पाटील उपस्थित आहेत आणि आज सगळ्या इंदापूरमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी अजित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। अजित पवार आता नेमकं या भाषणात कार्यकर्त्यांना काय संबोधन करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अक्षय, कुठेतरी इंदापूरचे जे नेते आहेत भाजपचे, हर्षवर्धन पाटील हे काहीसे नाराज होते, सुरुवातीला प्रचारामध्ये सक्रिय झालेले नव्हते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दूर केलेली आहे आणि आता ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितपणाने इंदापूर हा एक मोठा वोटबेस आहे जो बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्याशी देखील चर्चा केली होती आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी काहीशी दूर झाली होती। काही दिवसांपूर्वी खरं तर हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांना काही अगदी अक्षय, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।